आणि आता एक बातमी जळगावमधून। जळगावमध्ये भाजप शिवसेना युतीचं गणित जुळत नाहीये। शिंदे गट सन्मानपूर्वक जागा मिळवण्यासाठी आग्रही आहे, तर भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी केली। अशा परिस्थितीत जळगावात युतीचा धर्म कसा पाळणार पाहूयात। जळगावात महायुतीचं जागा वाटप ठरता ठरेना। गुलाबराव पाटील बैठकीतून तडकाफडकी निघाले। जागा वाटपात ठाकरे पवार गटाची आघाडी। जळगाव महापालिकेच्या रिंगणात सर्वच पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरू झालाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेत, तरीही महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांची चिंता वाढली आहे। आज सकाळपासूनच जळगावात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरूच आहे, पण बैठकीतून अंतिम तोडगा निघत नाही आहे। त्यामुळे संतापलेल्या गुलाबराव पाटलांनी या बैठकीतूनच काढता पाय घेतल्याची माहिती समोर आली आहे। जळगावात एकूण 75 जागांसाठी निवडणूक होते आहे। यापैकी 50 जागांसाठी भाजप आग्रही आहे, तर शिंदे गटाला 20 आणि अजित पवार गटाला 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे। जळगावात महानगरपालिकेत भाजपची ताकद जास्त आहे, पण नगरपंचायत निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली आहे। त्यामुळे शिवसेनेकडून जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तर भाजपकडून स्वबळावर लढण्याची चाचपणी केली जाते। बोलतो आहे आमच्या जागेच्या संदर्भामध्ये आम्ही सगळं विचार निर्णय त्या ठिकाणी करतोय, सगळं गणित मांडतोय आणि मला वाटतं रात्रीपर्यंत किंवा फार जातं उद्या सकाळी निर्णय होईल। गुलाबराव पाटील नाराज होऊन निघालेले आहे। अजिबात नाही, नंतर रात्री ते खुश होतील। उद्या महायुतीची बैठक झालेली आहे। मंगेश दादा, राजू मामा तिकडनं अनिल दादा किंवा सगळे गुलाबराव देवकर आप्पा असतील किंवा सगळ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये महायुतीचे शिक्कामोर्तब झालेलं आहे। आमची ऑलरेडी बैठक झाली होती, त्याच्यात आमची युती झालेली होती, पण आमचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यावर बैठक झालेली आहे आणि शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता महायुती डिक्लेअर मंगेश दादांनी केलेलीच आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की अडचणी आता काहीच राहिलेली नाही। 2018च्या जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकला होता। 75 जागांपैकी 57 जागांवर भाजप, 15 जागांवर शिवसेना आणि 3 जागांवर एमआयएमचे नगरसेवक विजयी झाले। जळगावात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपची एकहाती सत्ता होती, मात्र 2020 मध्ये शिवसेनेनं भाजपला धक्का देत सत्तापालट घडवला। भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले, त्यामुळे महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकला। शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर आणि कुलभूषण पाटील हे उपमहापौर झाले। शिवसेनेतील फुटीनंतरही दोघांनी ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कार्यकाळ संपेपर्यंत महापालिकेवर ठाकरे गटाची सत्ता राहिली। जळगाव महापालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद कमीच आहे, त्यामुळे अजित पवार गट मिळेल तेवढ्या जागांवर तडजोड करण्यासाठी तयार आहे। महायुतीच्याच सोबत राहण्याचे जे काही आम्हाला आदेश होते त्याच्याप्रमाणेच आम्ही महायुतीची चर्चा महायुतीच्या सगळ्या नेत्यांबरोबर केली। मग शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, आज ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। प्रभागाच्या बाबतीमधला निर्णय जो असणार आहे तो 1-2 दिवसामध्ये त्यालाही क्लिअर करण्यात येईल, पण महायुती म्हणून जळगाव महापालिकेमध्ये जायचा आमचा निर्णय झालेला आहे। जळगावात महायुतीचं जागा वाटप ठरत नाही आहे, पण महाविकास आघाडीनं जागा वाटपात आघाडी घेतली आहे। ठाकरे गट आणि शरद पवार गटाची जवळपास जागा वाटपावर सहमती झाली आहे। मनसे सुद्धा ठाकरे पवार गटासोबत येण्याची शक्यता दिसते आहे। मनसेकडून 11 जागांचा प्रस्ताव इथं ठेवण्यात आलाय, तर मनसेच्या एंट्रीमुळे काँग्रेसनं जळगावातही स्वबळाचा नारा दिलाय। जळगावात वंचित आणि एमआयएम फॅक्टर ही निर्णायक ठरू शकतो। दोन्ही पक्ष आपापले स्वतंत्र उमेदवार उभे करणार आहेत, त्यामुळे जळगावात सत्तेचं समीकरण जुळवताना सर्वच पक्षांचा कस लागेल। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।